नमस्कार, MPSC ट्रिक्समध्ये आपले सर्वांचं स्वागत आहे। आता जर तुम्हाला पॉलिटी आर्टिकल्स लक्षात राहत नसतील तर आता टेन्शन घ्यायचं काम नाही। या नंबरवर संपर्क करायचा 84 21 90 83 84 आणि आपली पेड PDF परचेस करायची। कारण एवढ्या खतरनाक ट्रिक्स आपण त्यामध्ये बनवलेले आहेत की ज्याचा तुम्हाला 100% प्रत्येक परीक्षेत फायदा होणार। त्याचा मी तुम्हाला काही डेमो दाखवतो। आता बघा, डेमो बघा, कलम 25। तर आता हे कलम 25 आहे ना, तर हे मूलभूत हक्कातील आहे। तर कलम 25 काय, तर या कलम 25 ने आपल्याला कोणतेही धर्माचे आचरण आणि प्रचार करण्याचे स्वातंत्र्य दिलेले आहे। कलम 25 नुसार आपण कुठल्याही धर्माचा आचरण आणि प्रचार करू शकतो असं कलम 25 ने आपल्याला दिलेलं आहे। ओके, कलम 25 नुसार आपण ते करू शकतो। ओके, एकच मिनिट। हां, तर आता याची ट्रिक्स कशी लक्षात ठेवायची, कोणत्याही धर्माचं करू शकतो ना, तर ट्रिक्स अशी आहे की वाय फॉर यहुदी धर्माचे आचरण आणि प्रचार करण्याचे स्वातंत्र्य असे आपण समजू। बघा, आता यहुदी धर्मच का घेतला मग बघा, कारण कलम 25 ने आपल्याला कोणत्याही धर्माचे आचरण करण्याचे स्वातंत्र्य दिलेलं आहे। मग आपण यहुदी धर्माचे प्रचार करू असं आपण फक्त मानायचं, आपल्याला यहुदी धर्माचा प्रचार नाही करायचा आपल्याला, कारण तो भारतीय धर्म नाही आहे। फक्त आपल्याला तसं मानायचं आहे कलम लक्षात ठेवण्यासाठी। कारण यहुदीच का म्हणलं मग मी, त्याचं कारण असं आहे की जो यहुदीचा जो वाय आहे तो ABCD नुसार 25 नंबरला येतो। बघा, ABCD असं तुम्ही झेडपर्यंत म्हणत गेले तर वाय हा 25 नंबरला येतो। झेडच्या अगोदर वाय, झेड 26 नंबरला आहे, वाय 25 नंबरला। तर अशी आपली ट्रिक्स आहे। याच ट्रिक्सवरून दुसरी एक ट्रिक्स, दुसरे कलम पण आपण असं लक्षात ठेवायचं आहे। तर बघा, कलम 325 काय आहे, केवळ धर्म, वंश, जात या कारणावरून एखाद्याला मतदान यादीतून हटवले जाणार नाही, असं एक कलम आहे। तर याची पण ट्रिक्स तशीच आहे। ट्रिक्स अशी आहे की वाय फॉर एखादा व्यक्ती हा केवळ यहुदी धर्माचा आहे म्हणून त्याला मतदान यादीतून वगळले जाणार नाही, अशी आपली ट्रिक्स आहे। कारण येथे पण यहुदी हा 25 नंबरला येतो आणि शेवटी 325 मध्ये शेवटी 25 आहे। बघा, अशी आपली ट्रिक्स आहे। आता मी तुम्हाला एवढं तुमचं समाधान झालं नसेल तर आणखी तुम्हाला डेमो दाखवतो। तर हा घ्या आणखी डेमो। आता इथं मी तुम्हाला काही राष्ट्रपतीचे आर्टिकल्स दाखवतो। तर बघा, कलम 52। कलम 52 काय आहे, कलम 52 नुसार भारतासाठी एक राष्ट्रपती असेल अशी तरतूद केलेली आहे। कलम 52 नुसार भारतासाठी एक राष्ट्रपती असेल अशी तरतूद केलेली आहे। तर याची ट्रिक काय बघा, 52 नुसार भारतासाठी एक ब्राह्मण समाजाचा राष्ट्रपती असेल असे आपण मानू की भारतासाठी एक ब्राह्मण समाजाचा राष्ट्रपती असेल असे आपण मानू। आता ब्राह्मण समाजाचंच का म्हणलं मी, त्याचं कारण असं आहे की 52 ब्राह्मण 52 ब्राह्मण 52 ब्राह्मण असा यमक जुळतो। काय होतो, असा यमक जुळतो। म्हणून आपल्याला अंक नाही लक्षात ठेवायचा, लक्षात ठेवायचं ती व्यक्ती ब्राह्मण समाजाची आहे। आता जर तुम्ही समजा डिस्कशन करायला तुमचा मित्र, तुम्ही पॉलिटीच्या आर्टिकल्सवर तुमच्या मित्रांना विचारलं, सांग बरं कोणत्या कलमानुसार भारतासाठी एक राष्ट्रपती असेल अशी तरतूद केलेली आहे, राज्यघटनेच्या कोणत्या कलम आहे ज्यामध्ये भारतासाठी एक राष्ट्रपती असेल अशी तरतूद केलेली आहे। तुम्हाला त्याला आकडा नाही सांगायचा, तुम्हाला त्याला काय म्हणायचं माहिती आहे का, तुम्हाला म्हणायचं आहे भारतासाठी एक ब्राह्मण राष्ट्रपती असेल। मग तो म्हणेल काय भानगडे, मी तुला कलम विचारतोय तू म्हणतोय भारतासाठी एक ब्राह्मण समाजाचा राष्ट्रपती असेल, मी तुला कलम विचारतोय कलम सांग म्हणतोय। मग तुम्ही म्हणायचं त्याच्यातच कलम आहे ना, त्या नावातच कलम आहे, ब्राह्मण ह्या नावातच कलम आहे 52 ब्राह्मण 52 ब्राह्मण। ओके, 52 ब्राह्मण 52 ब्राह्मण असा यमक जुळतो असं त्याला तुम्ही सांगायचं। मग ते म्हणेल अरे खतरनाक आहे, कुठून पाठ केलं, त्याला सांगायचं ट्रिक्स आहे माझ्याकडे MPSC बाबाची। ओके, ही संपूर्ण ट्रिक्स तुम्हाला या नंबरवर भेटेल 84 21 90 83 84। ओके, त्यानंतर कलम 47 कलम 57। कलम 57 काय, राष्ट्रपती परत कितीही वेळेस निवडणूक लढवू शकतात, राष्ट्रपती परत कितीही वेळेस निवडणूक लढवू शकतात। तर याची ट्रिक काय केलेली आपण बघा, 57 मध्ये शेवटी 7 आहे की नाही, 57 मध्ये शेवटी 7 आहे। तर याची ट्रिक्स अशी आहे की भारतीय स्त्रिया म्हणतात मला 7 जन्म आणि जन्मोजन्म एकच पती पाहिजे, मला 7 जन्म आणि जन्मोजन्म एकच पती पाहिजे असं म्हणतात भारतीय स्त्रिया। म्हणजे शेवटी 7 आहे कलम 57 मध्ये शेवटी 7। तर तशा प्रकारे तुम्ही ते लक्षात ठेवू शकता। तर बघा, अशा आपल्या ट्रिक्स आहेत। आजकाल MPSCला प्रीला 15 आणि मेन्सला 15 प्रश्न विचारले जातात पॉलिटीवर, आणि त्यापैकी 8 ते 9 प्रश्न हे फक्त आर्टिकल्सवरून सुटतात।
8 ते 9 प्रश्न हे फक्त आर्टिकल्सवर विचारले जातात. त्यामुळे ही PDF तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे. त्यामुळे जास्त विचार न करता नंबर डायल करा आणि लगेच PDF परचेस करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.